मला खरं उद्धवजींचा अतिशय हसू येते. कोविडच्या काळामध्ये 2.5 वर्षामध्ये तुम्ही घरात बसून राहिला, हजारो निरपराध लोकांचे बळी गेले. तुम्ही काय सांगितलं त्यावेळी लोकांना? माझं कुटुंब तुमची जबाबदारी. मग यांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्याने घ्यायची, पण राज्याची जबाबदारी काहीच घेतली नाही. कोणतं एखादं काम दाखवा की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारनं 2.5 वर्षात करून दाखवलं. त्यावेळी खरं लोकांना गरज होती कोविडच्या काळामध्ये. आता तर या सगळ्या येणाऱ्या आपत्तीमध्ये राज्याच्या स्थापनेनंतर सगळ्यात मोठं पॅकेज मान्य देवेंद्रजी जाहीर केलंय. लोकांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत, पैसे जमा झाले. मध्यंतरी दुधाचे भाव पडले त्यावेळी सुद्धा आपण अनुदान दिलंय. मला एखादं उदाहरण दाखवा की उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाने काय केलंय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्यावेळी उद्धव ठाकरे विरोधी पक्षामध्ये होते, सत्तेवर येण्यापूर्वी मागच्या 14-19 किंवा नंतर 2.5 वर्ष मुख्यमंत्री झाले, 50,000 रुपये मी एक शेतकऱ्याला दिले. 50 रुपये मला वाटतं हा शुद्ध मला वाटतं त्यांनी आता हे सगळं बंद केलं पाहिजे नाटक. हे एक प्रकारचं फक्त निवडणुकीच्यासाठी नाटक उभं केलेलं आहे. पण या नाटक कंपनीचे बरेच लोक बाहेर पडलेले आहेत. सगळ्यात वाईट असं वाटतं की कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी खरं जनतेला गरज होती त्यावेळी उद्धव तुम्ही कुठं होता?